नमस्कार. आज खूप स्पेशल डे आहे माझ्या लाईफमधला. तो म्हणजे माझ्या बाळाचा वाढदिवस. ज्या दिवशी मी आई झालेली होती. 3 मे 2016ला माझ्या बाळाचा जन्म झाला. माझ्या लाईफमधला सगळ्यात अस्मरणीय असा क्षण होता तो. तर अशा प्रकारे मी त्याला सकाळी औक्षण वगैरे करून घेतलं आणि नाश्त्यामध्ये आज पोहे बनवले होते सगळ्यांसाठी. तर आहोंचा नाश्ता अगोदरच झालेला होता, माझा बाकी होता. तर माझे आई-वडीलसुद्धा येत आहे वाढदिवसासाठी, तर त्यांना घ्यायला जायचं. तर असं मी साधीशीच तयारी केलेली होती आणि त्यांना घ्यायला निघालेलो होतो. बसने येत होते दोघंजणं. तर ते सुद्धा स्टॉपवर उतरलेले होते इथे. मुलंसुद्धा गाडीतून उतरल्या बाबांनी काय घ्यायचं विचारल्यावर लगेचच त्यांनी त्यांना शॉपवर नेलं आणि काय त्यांचं सुरू होतं घेणं. तर विवान एक मागत होता, वीरू एक मागत होता. तर हे लाड फक्त आजोबाच पुरवू शकतात. आई-वडील तर मुलांना शिस्त लावण्याचंच काम करत असतात. तर बघा, माझं वगैरे आता अलाउड नाही आहे विवानला, पण तरीसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे आणि वीरू इथे मेंटॉस मागत होता. तर काय घेतलं काय माहिती त्यानंतर त्यांनी, आणि आम्ही घरी निघालेलो होतो. पण वीरू येतच नव्हता शॉपमधून. तर आईचं प्रेम आणि वडिलाचं प्रेम बघा, एवढे सारे बसनं दोघं पण आलेले होते. पण माझ्यासाठी कुरडया, पापड, तर भरपूर काही आणलेलं होतं. ह्याच्यात 3ही पिशव्यामध्ये डाळी वगैरे होत्या. त्याचबरोबर कुरडया, पापड आणि सांडायासुद्धा पाठवलेल्या होत्या आणि 3.5 किलोचे पापड आई घेऊन आलेली होती माझ्यासाठी. बघा, आई आल्याच लगेच स्वयंपाकाला माझ्यासोबत लागलेली होती. मागची कामं वगैरे राहिलेले. मग सगळ्यांची जेवणं वगैरे झाले. तर बघा, आईचं प्रेम ना खूपच निराळं असतं. आई कधीच बसत नसते. तिला वाटतं आपल्या मुलीला कधीच त्रास होऊ नये. तर माझ्या आईनीसुद्धा सगळे मागचे जे कामं असतात ते मला सगळे करू लागले. कारण मग भजी काढायची म्हणा किंवा बाकीचे जेवणाचे भांडे वगैरे होते. तर पटापट आम्ही दोघी मिळून सगळं आवरलेलं होतं. आणि इथे बलून लगेच फुगून घ्यायचे होते. काही जास्त नाही आहे, पण त्याचे फ्रेंड वगैरे येणार आहे, त्यामुळं मुलांना बरं वाटतं असं डेकोरेशन वगैरे केलं. तर फारसं काही डेकोरेशन करणार नाही आहे मी आज, कारण इथे डेकोरेशन करायला मला कुठेच जागाच नव्हती मिळत. विवानची फ्रेंड इथे आहे, त्यामुळे इथे आम्ही या बड्डे सेलिब्रेट करतो आहे. नाहीतर प्रत्येक बड्डे हा अजूनपर्यंत चुकलेला नाही, घरीच असतो. तर यावर्षी बघा, मुलांसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून पेन्सिल आणि उन्हाळ्याचं त्यांच्यासाठी असे कलर बॉक्स आणलेले होते यांना रिटर्न गिफ्ट्स देण्यासाठी. त्यानंतर बघा, रेडीमेडच खाऊ आणलेला होता. मला वेळ नाही मिळाला चिवडा वगैरे बनवण्यासाठी, त्यामुळे आहोंनी एवढं सारं, हल्दीराम शॉप आहे ना, खूप छान मिळतात तिथे फरसाण म्हणा किंवा हा भाजलेला चिवडा आहे बघा, खूप टेस्टी होता. त्यानंतर बघा, ह्या यूज अँड थ्रोच्या डिशसुद्धा आणलेल्या होत्या. मुलांना काय ना, त्यांना जर घरी न्यायचं असेल तर ते याच्यामध्ये नेऊ शकतात. चिवडा म्हणा किंवा केक म्हणा जो दिलेला असतो तो. त्यानंतर ही कोकोनट सोनपापडी आहे, खूप टेस्टी लागते आणि छान पण लागते. आणि मुलांना ना असं चटपटीत जर दिलं ना तर त्यांना आणखीच अशी मजा येते बड्डेला वगैरे. तर हा पेढा आहे आणलेला आहोंनी, काहीच कमी पडू नये एवढं सगळं मुलांसाठी आणलेलं होतं. तर बघा, मी परत हे बॅगमध्ये पॅक करून ठेवते. इतकी छान क्यूट अशी पिशवी होती ना, खूपच मस्त. आणि आपल्या पर्यावरणाचं सुद्धा रक्षण करते, त्यामुळे अशा ह्या पिशव्या आता दिल्या जातात पेपरच्या. त्यानंतर बघा, सगळे बलून वगैरे मी इथे फुगवून घेतलेले होते. त्यानंतर तुम्हाला ड्रेस दाखवते, त्या दिवशी दाखवलेला नव्हता. तर हा टी शर्ट आहे कॉलरचा. त्यानंतर ही लॉंग अशी पॅन्ट आहे, खूप छान सॉफ्ट असा ड्रेस होता आणि कलर पण खूप मस्त होता. त्याचबरोबर बघा, वीरूचा ड्रेस बघा किती छान आहे. आणि लगेचच मी सुद्धा माझी तयारी करून घेतलेली. एकदम सिंपल तयारी होती आज, एवढा काही तामझाम नव्हता. तर आता काजळ वगैरे बाकी होतं माझं लावायचं, ते सुद्धा लावून घेते. तर हा बघा केक, खूपच छान केक आणि एवढा टेस्टी केक होता ना, पाईनॲपल फ्लेवरचा खूप मस्त केक होता. त्याचबरोबर कॅन्डल्स वगैरे सगळं काही आणलेलं होतं. तर बाळ बघा माझं रेडी झालेलं होतं. आणि कसं वाटलं तुम्हाला हे छोटंसं डेकोरेशन, नक्कीच कमेंट करून सांगा. काय आहे ना, इथे जागेचा भरपूर अभाव आहे,
त्यामुळे मला असं ॲडजस्ट करावं लागतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आनंद आपण शोधून नक्कीच घेऊ शकतो, कारण आनंदी राहणं गरजेचं असतं. तर मुलांचं इथे फोटो सेशन चाललं होतं आणि वीरू बघा सगळ्यात स्मार्ट आणि खूप छान क्यूट दिसत होता. इथे डिशसुद्धा आहोंनी रेडी करून ठेवल्या. आहोंची भरपूर मला मदत होत असते अशा कामांमध्ये. आणि बघा एवढं सगळं गोड खायला आणलं तरीसुद्धा त्यांनी शेवटी मुलांना खाण्यासाठी कुल्फ्या आणलेल्याच होत्या. काय ना, मुलांचा आनंद गरजेचा असतो. तर माझा बर्थडे बॉय खूप खुश होता. सगळे त्याचे फ्रेंड्स वगैरे आलेले होते. जास्त काही जवळचे बोलवले होते, जे फ्रेंड छोटे छोटे आहेत ते. आणि अशी झाली आमची बर्थडे सेलिब्रेशन. त्यानंतर इथे श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आलेलो आहो. श्रींचा आशीर्वादही आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. बघा एवढी गर्दी होती, 9 वाजलेले होते आम्हाला यायला मंदिरामध्ये. तर एवढी सगळी गर्दी संध्याकाळच्या वेळेला, कारण आता उन्हाळा आहे, दिवसभर कोणीच राहत नाही. म्हणजे असतं पण गर्दी थोडी कमी असते. तर आम्ही संध्याकाळी चाललेलो आहे. 5 मिनिटामध्येच मंदिरामध्ये पोहोचलो. त्यानंतर बघा वीरूला जर आता तुम्ही विचारलं ना, मंदिराचं कोणा वीरूला माहिती आहे, कारण गेले 3 ते 4 वर्ष झाले रेग्युलरी या मंदिरामध्ये येतो, जसा तो छोटा होता तेव्हापासून. आणि मंदिराचं जर तुम्ही भव्य दिव्यपणा, त्याचबरोबर इथली जी पॉझिटिव्हिटी आहे ना, ती जर फील केली ना, तर नक्कीच तुम्हाला देवाचं दर्शन होणारच इथे. कारण ना इथे स्वच्छता म्हणा किंवा इथल्या ज्या वाईब्स आहे ना, बापरे, खूप खूप असं वाटतं ना कधीच येऊ नये त्या मंदिरामध्ये, तिथंच बसून राहावं. खूपच छान वाटतं. आणि अजून संध्याकाळची वेळ होती तर खूपच छान प्रसन्न वातावरण वाटत होतं. आणि इथली जर शिस्तबद्धता जर बघितली ना तुम्ही, तर कधीच कुठेच तुम्हाला म्हणजे असं आवाज म्हणा किंवा कचरा, घाण वगैरे कुठेच मिळणार नाही. तर म्हणूनच तर श्रींचं मंदिर हे जगप्रसिद्ध असं स्वच्छतेसाठी आणि शांततेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. खूप छान वाटत होतं. असं माझ्या बाळाचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केलेला. आणि लाईफमध्ये ना आपण आनंदी असणं गरजेचं असतं कधी पण, कुठल्याही क्षणी. तर मंदिरातून बाहेर पडताना तुम्हाला थोडंसं दाखवते. तिथे अलाउड नाही आहे फोटोशूट किंवा व्हिडिओ वगैरे काढणं, पण मी घेतला तुमच्यासाठी हा व्हिडिओ. बाहेर आपण घेऊ शकतो पण आतमध्ये नाही. त्यानंतर बघा श्रीरामाचं समोर मंदिर आहे आणि हे जे छोटंसं दिसतंय ना, ते हनुमानाचं मंदिर आहे. तर तिथं दर्शन वगैरे घेतलं. तुम्हाला मी मागचं संपूर्ण असा व्ह्यू दाखवते आहे. खूप छान आहे. आणि जे कोणी शेगावला नेहमी येत असेल तर त्यांना नक्कीच माहिती असेल की इथल्या किती पॉझिटिव्ह वाईब्स आहे. आणि माझी साडीसुद्धा कशी दिसते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. काय मग तुम्हालासुद्धा आवडला ना आजचा ब्लॉग? तर वीरूची स्माईलसुद्धा बघा शेवटपर्यंत तुम्ही किती क्यूट अशी स्माईल करतो. तर बघा मुलं ना फार खुश होतात इथे मंदिरात आल्यावर. आणि विवान आणि वीरू दोघेसुद्धा खूप जाम खुश होते, कारण आज आजी आजोबा दोघंसुद्धा आलेले होते, त्यामुळे जास्तच खुश होते. मुलांनी बघा लगेच दर्शन वगैरे झाल्याबरोबर इथं पाणी प्यायचं होतं त्यांना, कारण एवढी धावाधाव केली मंदिरामध्ये. वीरू तर थांबच नव्हता. आणि माझे आई आणि बाबा तिकडे होते, ते फिरून फेरफटका मारत होते. तोपर्यंत आम्ही इथे बसलेलो होतो, पाईनॅपल आणलेलं होतं ते खात. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर अशी होती आमची आजची धमाल मस्ती आणि बड्डे सेलिब्रेशन. त्यानंतर बघा इथे आईला घ्यायची होती ताईसाठी गाय, तर आम्ही गाय बघत होतो. गाय वासरू खूप छान इथे भरपूर होता, तर ही आवडलेली होती आईच्या हातामधली, तर ती घेतली आम्ही. मला 300 रुपयाला पडलेली आहे ती, आणि कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, आहोनीसुद्धा गाडी आणलेली आहे पार्किंगमधून. आहोनला ना जास्त काही आवडत नाही ब्लॉगमध्ये यायला, त्यामुळं मी त्यांना घेत नसते. त्यानंतर घरी वगैरे आलो. बघा विरूचं काय चाललेलं होतं. इथे क्ले आणलेला होता, तुम्ही बघितला ना, तर त्याची सगळी विल्हेवाट त्यांनी आत्ताच्या आत्ताच लावलेली होती. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. जय गजानन.